मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या, त्याचबरोबर नंदिनी, जीवा आणि पार्थ हे सगळेजण घरी चाललेले असतात. तेव्हा काव्य आता मध्येच सर्वांना म्हणते की मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचंय, गाडी थांबवा. तरीही पार्थ पटकन गाडी थांबवत नाही, म्हणून काव्य जोरातच ओरडते की गाडी थांबवा, मी तुम्हाला सांगितलंय ना एकदा. मग कसाबसा आता पार्थ पटकन गाडीला ब्रेक मारतो आणि गाडी थांबवतो. तेव्हा सर्वजण आता लगेचच काव्याकडे पाहू लागतात की नक्की काव्याला झालं काय. काव्या जरा रागातच म्हणते की तुम्ही तिघे अगोदर गाडीतून खाली उतरा, आत्ताच्या आत्ता ते सुद्धा मला महत्वाचं बोलायचंय. मग आता नंदिनी म्हणते काव्या, हा काही वेडेपणा आहे, अगं घरी जाऊन बोलूयात की आपण, इथे आता रस्त्यावर कुठे बोलणार. मग काव्य म्हणते नाही हा ताई, मला इथेच बोलायचंय आत्ताच्या आत्ता तुमच्या बरोबर, कारण घरी नाही बोलता येत आपल्याला, कारण सगळ्यांच्या नजरा आपल्यावर असतात. मला घरी नाही बोलता येणार, त्यामुळे प्लीज मला इथेच बोलायचंय आणि महत्वाचं आहे, त्यामुळे प्लीज खाली उतरा. तेव्हा कोणीच काव्याचं काही ऐकत नसतं. त्यावेळी ती जोरातच ओरडते, काय बोलतीये मी, उतरा की खाली सर्वांनी पटकन. मग त्यावेळी मला उतरायचं नाही असं जीवा रागातच म्हणतो. तेव्हा काव्याला अजूनच राग येतो. मग त्याच वेळी पार्थ म्हणतो, नक्की काय बोलतायत ते तरी ऐकून घेऊ ना प्लीज जीवा. मग आता जीवा म्हणतो, काय बोलायचं एवढं, मला नाही उतरायचंय, असं रस्त्यात का गाडी थांबवलीये, सर्वजण घरी आपली वाट पाहत आहेत, जे काही बोलायचं आहे ना ते घरी जाऊन सुद्धा बोलू शकतो आपण, त्यामुळे गाडी काढ आता. त्याचवेळी आता काव्य हट्टीपणा करते आणि गाडीतून खाली उतरते. तुम्हाला जायचं असेल तर जा, मी येणार नाहीये, 2 तासाचं भाषण सुद्धा करणार नाही, फक्त 5 मिनिटाचं बोलायचंय, असं म्हणून लगेचच काव्या ही आता सर्वांना आपला निर्णय सांगते. नंदिनी सुद्धा लगेचच गाडीतून खाली उतरते. तेव्हा नंदिनी सुद्धा आता म्हणते की काव्य अगं नको वेडेपणा करू. तेव्हा ती म्हणते नाही ताई, ऐकून घ्यावाच लागेल. इकडे पार्थ जीवाला आता म्हणतो, काय फरक पडणार आहे अरे 5 मिनिटांनी, उतर की जीवा प्लीज, आता चल म्हणतोय ना, उतर चल गाडीतून खाली. तेव्हा जीवा पार्थच्या म्हणण्यानुसार गाडीतून खाली आता उतरतो. तेव्हा सर्वजण लगेचच तिच्याकडे पाहू लागतात. मग पार्थ आता विचारतो, बोला तुम्हाला काय बोलायचंय. काव्या म्हणते, मला हे लग्न अजिबातच मान्य नाहीये. आता काव्याचं हे बोलणं तर सर्वांना माहीतच असतं, ते लगेचच कुणी काही बोलत नाही. तर आता दुसरीकडे शारदाला आता तिचं मन खूपच खात असतं, कारण ज्या प्रकारे तिच्या समोर आता काव्य आणि जीवाच्या प्रेमाचं सत्य आलेलं असतं, ते आता ऐकून, ते पाहून आता शारदाला जबरदस्त धक्का बसलेला असतो. ती त्याच गोष्टीचा सारखा विचार करत असते. तिला काहीही सुचत नसतं, कारण काव्या म्हणालेली असते की ताईचं आणि माझं लग्न मोडून टाकाई, कारण मला नाही राहायचंय तिथे, माझं जीवावर प्रेम आहे, फक्त आणि फक्त जीवाबरोबरच मी संसार करू शकते. हे सगळं आठवून आता शारदाला खूप कसं तरी होतं की काव्याच्या बाबतीत आपण मोठी चूक केली, बिचारी आता कसा संसार करणार. हे आता सगळं आठवून तिला त्रास होऊ लागतो. तिच्या हातात असणारा पाण्याचा तांब्या हा खाली पडतो. ते पाणी आता सांडतं. त्याचवेळी त्याचा आवाज ऐकताच आता धनंजय धावत तेथे येतो आणि शारदाला पटकन सावरत विचारतो, काय झालं शारदा तुला, अगं कसलं एवढं टेन्शन घेतलंय तू, बोल ना पटकन शारदा, असं म्हणून लगेच तो आता तिला शांत बसायला सांगतो. तर आता दुसरीकडे काव्य म्हणते, मला हे लग्न मान्य नाहीये. तेव्हा पार्थ विचारतो, हे आम्हाला माहीत आहे आणि एवढंसं सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला पुन्हा गाडी थांबवायला सांगितली का. त्याचवेळी काव्य म्हणते, एवढंसं कारण नाहीये, असं म्हणून ती जीवाकडे पाहते, मला अजून काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. तेव्हा जीवा आता खूपच घाबरतो, त्याला काय करावं सुचत नाही. मग आता त्याला घामच फुटतो की ही सत्य सांगतेय की काय. मग त्याचवेळी आता पार्थ विचारतो, बोला ना कोणतं कारण आहे असं. तेव्हा आता काव्य म्हणते, तुम्हाला माहीत आहे पार्थ. त्यावेळी आता सर्वजण पार्थकडे पाहू लागतात, कारण आता पार्थला असं कोणतं सत्य माहीत आहे असं आता जीवा आणि त्याचबरोबर नंदिनीला वाटत असतं. मग आता काव्य म्हणणार असते की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे. परंतु तेवढ्यातच आता नंदिनीला तिच्या बाबांचा फोन येतो. त्यावेळी काव्या म्हणते, ऐका ना प्लीज नंदिनी ताई, तू फोन नको रिसीव करू, माझं एवढंच बोलणं होऊ दे. नंदिनी म्हणते, अगं 1 मिनिट, बाबांचा फोन येतोय, काहीतरी महत्त्वाचं काम असेल. त्यावेळी काव्या म्हणते, अगं नाही थांब ना जरा, अगं जरा ऐक ना.
खूप महत्त्वाचं आहे, एवढं झाल्यानंतर तू कॉल रिसीव करू शकते ना माझं बोलून झाल्यानंतर. परंतु नंदिनी ऐकत नाही. पुढे काव्या म्हणते, अगं आपण पोहोचलो की नाही हे विचारायला बाबांनी कॉल केला असेल. त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही गं, आपण पोहोचलो की नाही हे विचारायला आईने कॉल केला असता ना. बाबा का कॉल करतील सांग बरं तू. थांब जरा 1 मिनिट असं म्हणून नंदिनी पटकन कॉल रिसीव करते. सर्वजण नंदिनीकडे पाहतच राहतात. वेळी नंदिनी आता धनंजय बरोबर बोलू लागते. धनंजय आता शारदाला काय काय झालं ते सगळं सांगत असतो. त्याचवेळी नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. ती आता रडू लागते. का, कसं काय आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असं विचारते. त्यावेळी आता सर्वजण नंदिनीकडे पाहू लागतात. तर काव्याला आता खूपच टेन्शन येतं, नक्की झालं काय. नंदिनी म्हणते, आम्ही पोहोचतो बाबा, लवकरात लवकर तुम्ही तिथेच थांबा. मग त्यावेळी असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा पार्थ विचारतो, झालं काय, काय झालं काय. मग आता ती रडत असते आणि म्हणते की पण जेव्हा निघालो ना तेव्हाच आईला जरा अस्वस्थ वाटत होतं आणि आता चक्कर आली, ती खाली कोसळली. त्याचबरोबर तिच्या छातीमध्ये जोराची कळसुद्धा आली. तेव्हा हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर काव्या खूप रडू लागते. तेव्हा जीवा म्हणतो, चला पटकन गाडीत बसा, आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये. तेव्हा सर्वजण लगेचच हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. तर दुसरीकडे रम्या आणि त्याचबरोबर वसू या दोघीही कॉफी पीत बसलेल्या असतात. तर मानिनी बिचारी मुलांची काळजी करत आपली मुलं कधी येतील याचीच वाट पाहत आता तेथे एरझऱ्या हॉलमध्ये घालत असते. तिला सततच त्या गोष्टीची काळजी वाटत असते. तेव्हा वसू आता हसते आणि म्हणते, पाहिलं का रम्या, अगं मानिनी कशी एरझऱ्या घालतीये मुलांची वाट पाहत. तेव्हा रम्या म्हणते, आपल्यासाठी चांगलंच आहे ना आई, आपण आपलं काम करायचं का. तेव्हा वसू विचारते, कोणतं, त्रास देण्याचं काम का. मग आता रम्या म्हणते, हो. तर आता चला मग आपण आपलं काम करूयात असं म्हणून दोघीही मानिनीकडे जातात. तेव्हा लगेचच आता रम्या ही वसूला इशारा करते. तेव्हा वसू आता विचारते, काय ग मानिनी, मुलांनी फोन नाही केला का तुला, तिकडे पोहोचलीत की नाही ती. त्यावेळी मानिनी म्हणते, नाही ना, अजून फोन नाही केला. मग त्यावेळी ते तिकडे मोहित्यांकडे पोहोचले आहेत की नाही. लगेचच वसू विचारते. मग मानिनी म्हणते, पोहोचले असतील ना, आता इथून केव्हाचे निघाले आहेत म्हटल्यानंतर पोहोचणारच. त्यावेळी आता वसू म्हणते, पण बघ ना, तुला फोन करून नाही सांगितलं का त्यांनी. मुलांचं असंच असतं, एकदा का लग्न झाली ना ते असं परक्यासारखेच वागतात. मग आता मानिनी म्हणते, असं काही नाहीये, पण आईसाठी आपली मुलं कधीही परकी होत नाही, बरोबर ना. मग आता वसू तोंडावरच पडते आणि मग नंतर हसतच म्हणते की तू आत्ता म्हणतीये ना हे असंच पुढे राहू दे, नाहीतर असं व्हायचं, जीवा जायचा नंदिनीला घेऊन फिरायला आणि पार्थ जायचा काव्याला घेऊन शॉपिंगला, आणि तू काय करशील तर मुलांची वाट बघत अशा एरझऱ्या घालत बसतील. मुलं तुला कळवणार नाही आणि सुना तर तुला घाबरणार नाही. मग आता मानिनी हसतच म्हणते की मला घाबरायला मी काय अशी खाष्ट सासू आहे का वसूताई. वसू म्हणते, अगं असं नाही. मग त्याच वेळी मानिनी म्हणते, अहो तुम्ही जे म्हणताय ना ते उलट खरंच होऊ देत, कारण तुम्ही म्हणताय तसं ना, जीवाने नंदिनीला आणि पार्थने काव्याला हवा तेवढा हवा तितका वेळ एकमेकांसाठी दिलाच पाहिजे, आणि हे चांगलंच आहे की. आणि शेवटी काय, आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे, बरोबर ना, कारण ती मुलं खुश तर आपण खुश. तेव्हा रम्या म्हणते, बरोबर आहे मामी तुझं, पण अगं त्यांचा काही फोन नाही, मेसेज नाही, ते अजून आले सुद्धा नाहीत. तिकडे सगळं काही नीट असेल ना, म्हणजे काव्याला हे लग्न नकोच होतं ना, काव्या परत आलीच नाही तर. तेव्हा मानिनी रागातच आता रम्याकडे पाहते. मग त्यावेळी रम्या जरा चाचपते आणि म्हणते की मी जरा काळजीपोटी बोलले, बाकी काही नाही. तेव्हा मानिनी हसते आणि म्हणते, अरे वा, तुमच्या चेहऱ्यावर तर काळजी दिसतीच आहे मला, पण निश्चिंत राहा, काहीही होणार नाही. तर आता मानिनीने गोड बोलून बरोबरच त्या दोघींचं तोंड गप्प केलेलं असतं. त्यावेळी आता ती तेथून जाते. मग आता लगेचच वसू म्हणते की काहीही बोला, या मानिनीवर काहीच फरक पडणार नाहीये. त्यावेळी रम्या हसते आणि म्हणते की नाही पडू दे ना काही फरक, काव्यावर नक्कीच फरक पडणार, कारण मी मघाशीच काडी टाकली आहे. तेव्हा नक्की तू काय केलंस असं लगेचच वसू विचारते. तेव्हा रम्या म्हणते की अगं आई, मी पार्थच्या आणि तिच्या लग्नाचे फोटोज पाठवले आहेत आणि तिला नक्कीच या गोष्टीचा फरक पडणार, ती तमाशा करणार आणि इकडे येणारच नाही. तेव्हा वसू मात्र आता हसत असते. इकडे धनंजय
हॉस्पिटलमध्ये असतो तेवढ्यातच तेथे आता काव्या आणि नंदिनी या दोघीही येतात. त्याबरोबर जीवा आणि पार्थसुद्धा असतात. तेव्हा काय झालं बाबा आईला असं म्हणून नंदिनी आणि काव्या लगेचच विचारतात. तेव्हा आता त्या दोघीही रडत असतात. धनंजयला सुद्धा आता रडू येतं. तेव्हा तो म्हणतो, बघ ना गं काय झालं हे शारदाला, तुम्ही येणार म्हणून ती किती खुश होती, किती आनंदाने सगळं काही करत होती, पण आता बघ ना ती ICU मध्ये आहे. ते ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता पण आईला नक्की झालंय काय असं लगेचच नंदिनी आणि काव्या विचारू लागतात. धनंजय म्हणतो की तिला माइल्ड अटॅक आला आहे. तेव्हा सर्वजण अजूनच घाबरतात. तर आता जीवा म्हणतो, मी घरी आता कळवतो, जरा समजेल ना की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत म्हणून. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, नको नको अहो लगेच नका असं घरी कळवू, कारण सर्वजण उगीच टेन्शन घेतील. तेव्हा ठीक आहे असं जीवा म्हणतो. नंतर धनंजय आता लगेच पार्थ आणि जीवाची माफी मागतो की आमच्यामुळे तुम्हाला पुन्हा यावं लागलं, धावपळ झाली. त्यावेळी आता पार्थ अगदी प्रेमानेच धनंजयचा हात हातात घेतो आणि म्हणतो की तुम्ही असं का बोलताय, आता आपण फॅमिली आहोत. हे ऐकून आता काव्या पार्थकडे पाहतच राहते. त्यानंतर डॉक्टर आता लगेचच बाहेर येतात. डॉक्टर आल्याबरोबरच आता पार्थ म्हणतो, आले आहेत डॉक्टर पहा. मग धनंजय विचारतो, कशी आहे आता शारदाची तब्येत. त्यावेळी आता डॉक्टर सांगू लागतात की बेटर आहे पहिल्यापेक्षा, पण आता इथून पुढे त्यांना कोणतंही मानसिक टेन्शन येईल, मानसिक त्रास होईल असं काही बोलू नका किंवा सांगू नका, आणि यापुढे त्यांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची आम्ही अगदी व्यवस्थित काळजी घेऊ असं नंदिनी डॉक्टरांना सांगते. त्याच वेळी आता सिस्टर म्हणतात, ही काही औषधं आहे एवढी घेऊन या पटकन. तेव्हा धनंजय हो असं म्हणतो. त्याच वेळी आता पार्थ लगेच धनंजयच्या हातातून ती प्रिस्क्रिप्शन घेतो आणि लगेच औषधं आणायला जातो. बरोबर नंदिनी आणि काव्या या दोघीही आता खूपच रडत असतात. तेव्हा नंदिनीला असं रडताना पाहून जीवा आता तिला म्हणतो, डोंट वरी आई, होतील ठीक. मग त्यावेळी नंदिनी लगेच धनंजयकडे जाते, कारण धनंजय पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. तर जीवा आता काव्याकडे पाहतो, परंतु तिला तो काहीच म्हणत नाही. तर काव्या आपली विचार करत पुढे पुढे जाते, कारण तिला आता सगळे काही आठवतं की कशा प्रकारे आईसमोर जीवा आणि माझं सत्य आलं, आणि आता आमच्याकडूनच खूप मोठी चूक झाली आहे बाळा, आम्हाला माफ कर असं म्हणून शारदा माफी मागत होती. याच गोष्टीचं आईला टेन्शन आलं असेल का असं काव्याच्या मनात सारखं सारखं येत असतं आणि ती खूप रडत असते. तेव्हा काव्या मनातच विचार करते, आईने जर ते लॉकेट पाहिलंच नसतं तर तिला आमच्याबद्दल काही कळलंच नसतं. आता माझ्यामुळेच आईची ही अशी अवस्था झाली आहे असं म्हणून काव्या स्वतःलाच आता दोषी ठरवत असते. तर दुसरीकडे मानिनी रूममध्ये असते. अजूनही मुलं आणि सुना आलेल्या नसतात म्हणून तिला खूपच काळजी लागते. मोबाईल हातात घेऊनच ती उभी असते. त्यावेळी विक्रम तेथे येतो आणि म्हणतो, चला बायको, झोपायचं नाहीये का, की मुलं पुन्हा येईपर्यंत तुला झोपच लागणार नाहीये. त्यावेळी मानिनी म्हणते, हो तसं काही नाहीये. मग त्याचवेळी विक्रम म्हणतो, मला तर वाटतंय मानिनी, या चौघांमधला ऑकवर्डनेस जो आहे ना तो कमी होत असेल आता, कारण त्यांनाही असं वाटत असेल की बस झालं, हे लग्न सोहळा जे काही झालं ते सगळं विसरून जाण्याच्या प्रयत्नात असतील ते, आणि आता एखादं आईस्क्रीम हे खाल्लंच पाहिजे. तेव्हा मानिनी विक्रमकडे पाहते. तर विक्रम म्हणतो, काय हरकत आहे, जितक्या लवकर ते नेहमीच्या आणि आवडीच्या गोष्टी करायला लागतील ना तर त्यांना एकमेकांची सवय होईल, आणि आपल्या आवडत्या माणसाची सवय होणं हीच प्रेमाची आणि नात्याची पहिली स्टेप असते. तेव्हा मानिनी आता म्हणते, हो मी काय विचार करते आणि तुम्ही कसला विचार करताय. विक्रम म्हणतो, काही नाही ग, माझं मन जरा चांगल्या चांगल्या गोष्टी सुचवते. ती म्हणते, हो चांगलं आहे, परंतु रम्या आणि वसुताई पण मगाशी म्हणाल्या की अजूनही मुलं आली नाहीयेत, पण त्यांचं बोलणं मी एवढं मनावर नाही घेतलं, पण आता मला असं वाटते खरंच खूप उशीर झालाय, आपण पार्थला तरी फोन करूयात. तेव्हा विक्रम म्हणतो, अगं कर ना मग, त्यात काय एवढं. त्यावेळी मानिनी लगेचच आता पार्थला फोन करते. तेव्हा पार्थ लगेच कॉल रिसीव करतो. मग मानिनी विचारते, काय रे बाळा, तुम्ही निघालात का तेथून. तेव्हा तो म्हणतो, हो आम्ही तेथून केव्हाच निघालो होतो. मग मानिनी विचारते, काय झालं. मग तो म्हणतो, काव्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तेव्हा आता मानिनी जरा घाबरते आणि विचारते, काय झालं बाळा. तेव्हा आता विक्रम पण जरा टेन्शन येतो, कारण मानिनी घाबरलेली असते. तेव्हा पार्थ सांगू लागतो की अगं काव्याच्या आईला माइल्ड हार्ट अटॅक आलाय स्ट्रेसमुळे. तेव्हा काय,
अरे हे काय होऊन बसलं बाळा, असं म्हणून मानिनी आता त्यांची तब्येत कशी आहे असं विचारते. अरे काही सिरियस आहे का? तेव्हा पार्थ म्हणतो आता आउट ऑफ डेंजर आहे, डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय. तेव्हा आम्ही यायला हवंय का असं मानिनी विचारते. तेव्हा आता पार्थ म्हणतो नाही आई, आता उशीर झालाय, तुम्ही उद्या या. तेव्हा ठीक आहे असं मानिनी म्हणते. पण तुम्ही काळजी घ्या बाळांनो, आणि काहीही लागलं तरी फोन करा. तेव्हा पार्थ म्हणतो हो आई सांगतो, असं म्हणून तो लगेचच फोन ठेवतो. तर आता इकडे मानिनी विक्रमला सांगू लागते, अहो शारदा वहिनींना स्ट्रेसमुळे माइल्ड हार्ट अटॅक आला. हे ऐकताच विक्रमला मोठा धक्का बसतो. त्याच वेळी लगेचच आता विक्रम विचारतो, अगं पण आता त्या ठीक आहेत ना? मग आता मानिनी म्हणते हो, पार्थ म्हणाला आता ठीक आहे, कळवतील आपल्याला पुढे काय होतंय ते. हो पण अचानक असं कसं होऊ शकतं त्यांना? खरंच त्या सकाळी बऱ्या होत्या हो, आम्ही फोनवर बोललो ना. तेव्हा विक्रम म्हणतो बायकांना खूप टेन्शन घेत असतात, त्या मुलींच्या टेन्शनमुळेच हे असं झालं असणार. आता ठीक आहे, उद्या आपण त्यांना भेटायला जाऊयात आणि त्यांना विश्वास देऊयात की इथे त्यांच्या मुली अगदी सुखात राहतील म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते हो, पण आत्ता मला असं वाटतंय घरात कुणाला काही सांगायला नको, कारण याच्यावरनं काही बाही बोलायला विषयच मिळेल मग त्यांना. दुसरीकडे आता काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघीही आता हॉस्पिटलमध्येच असतात. तेव्हा धनंजय रडतच म्हणतो, नक्की काय झालं असेल शारदाला, मला कळतच नाही. तुम्ही येणार ना म्हणून ती खूप खुश होती, त्याचबरोबर तिने एवढा स्वयंपाक केला तुमच्यासाठी. मग आता तुमच्या दोघींच्या बाबतीत असं झालं म्हणून तिने जरा ताण घेतलाच. एवढं कसलं टेन्शन तिने घेतलं ना तेच कळत नाही, कारण ती काव्याला बोलवायला तिकडे वर गेली आणि मग नंतर तुम्ही निघालात आणि त्यानंतर तिला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. तेव्हा नंदिनी आता काव्याकडे पाहते तर काव्या खूपच घाबरते. नंदिनीला जरा डाऊटच येतो की काव्यामुळेच काहीतरी झालं असेल का. तर काव्य आपली नजर दुसरीकडे करते आणि ती स्वतःलाच आता या अवस्थेबद्दल दोष देत असते. तेव्हा धनंजय म्हणतो असं काय झालं असेल ग नंदिनी, काय असेल तिच्या मनात जे तिने आपल्याला सांगितलं नसेल. तेव्हा नंदिनी म्हणते प्लीज बाबा, तुम्ही एवढा विचार नका ना करू आत्ता, तुम्ही थोडं शांत व्हा, सगळं काही ठीक होईल. त्याचवेळी काव्या म्हणते की मी जीवाचं आणि माझं सत्य सांगणार या भीतीने आईने धसका घेतला की काय, काय करू मी आता कळतच नाहीये. मी सांगू का आता या सर्वांना की माझ्यामध्ये आणि आईमध्ये काय बोलणं झालं होतं ते. तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो आणि धनंजयकडे लगेच औषधं देतो. त्याचवेळी धनंजय ती औषधं घेतो आणि विचारतो किती पैसे झाले याचे. तेव्हा पार्थ म्हणतो ते राहू द्यात, आपल्यासाठी माणूस महत्वाचा आहे. तेव्हा काव्या पुन्हा एकदा पार्थकडे पाहतच राहते. त्यानंतर आता लगेचच पार्थ विचारतो मी जीवाला इथे थांबायला सांगितलं होतं, कुठे आहे मग जीवा. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो, त्याने कॉफी सर्वांसाठी आणलेली असते. मग त्यावेळी तो अगोदर धनंजयला कॉफी देतो, परंतु धनंजय म्हणतो नको. तेव्हा आता तो नंदिनीकडे पाहतो. त्याचवेळी आता नंदिनी म्हणते बाबा घ्या की प्लीज. मग कसाबसा आता धनंजय ती कॉफी घेतो. तेव्हा तो नंदिनीला सुद्धा कॉफी देत असतो. मग सॉरी मला नको आहे असं नंदिनी म्हणते. त्याचवेळी जीवा आता हातात तो कॉफीचं मग घेऊन तसाच थांबतो आणि काव्याकडे पाहतो. त्याला वाटतं की काव्या घेईल, परंतु आता काव्याला आठवतं की आमच्या दोघांनाही कॅरमेल कॉफी आवडते. मग त्या दोघांनाही ते प्रसंग आठवल्यानंतर एकमेकांकडे ते पाहतच राहतात. काव्याला आता खूप कसं तरी होऊ लागतं आणि मग ती लगेचच आता म्हणते की मी आईला भेटून येते. ती तेथून गेल्यानंतर जीवासुद्धा तेथून जातो. त्याचवेळी धनंजयला आता असं मनातून वाटत असतं का कोणास ठाऊक नंदिनी, पण मला असं वाटतंय की काव्या असं काहीतरी बोलली असेल का जेणेकरून शारदाला मोठा धक्का बसला. तेव्हा नंदिनी आता धनंजयला प्रॉमिस करते की बाबा असं काही नसेल आणि मी तुम्हाला आता इथून पुढे प्रॉमिस करते की काव्य असं कधीही काही वागणार नाही की जेणेकरून आईला टेन्शन येईल. तर इकडे आता काव्या शारदाला भेटायला आलेली असते. तेव्हा शारदा आता डोळे उघडते. मग त्यानंतर तिला काव्यासमोर दिसते. तेव्हा काव्या आता आईच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की सॉरी आई, सॉरी आई, आय एम रिअली व्हेरी सॉरी, त्यामुळे तुझी ही अशी अवस्था झाली. सॉरी, मी पुन्हा असं कधीही वागणार नाही, मी ऑलरेडी खूप गिल्टी आहे. तेव्हा काव्या बाळा असं आता शारदा म्हणते. तर काव्या खूप रडत असते आणि म्हणते खरंच आई, खरंच सॉरी अगं. त्यानंतर आता
शारदा म्हणते, बाळा तू काळजी करू नको. मग काव्य म्हणते, आई मी तुला सांगते तू काळजी करू नको. मी अशी चिडचिड केली, मी अशी नाही आहे गाई, पण होती माझी चिडचिड, मी तरी काय करू अगं आई. तेव्हा आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते तू नंदिनी आणि पार्थला सांगितलंस का, असं लगेचच काव्याला शारदा विचारते. तेव्हा काव्य म्हणते, अगाई सांगणारच होते, पण तेवढ्यातच नंदिनी ताईला बाबांचा फोन आला आणि बोलणं अर्धवट राहिलं. आम्ही सरळच इकडे निघून आलो. ही शारदा म्हणते, बाळा अगं तुझं दुःख मला समजतंय, पण नंदिनीचाही विचार येतो मग मनात. कारण आपल्या नंदिनी ताईने ना आत्तापर्यंत दुसऱ्यांची मोडलेली लग्न ही सावरली आहेत ग. आणि जर तू आता डिवोर्स घेतला ना तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल ग. त्यामुळे नंदिनी ताईचा सुद्धा आपण थोडा विचार करायला हवा, असं शारदा आता काव्याला म्हणत असते. त्यावेळी आता लगेचच काव्याला खूप टेन्शन येतं की पुढे काय करावं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये शारदाला आता काव्या म्हणते, मी आणि जीवा लग्न करू. वेळी लगेचच आता शारदा म्हणते, हे करण्यासाठी तुला 3 माणसांची मनं वळवावी लागतील. त्याचंच सर्वात जास्त मला टेन्शन येतंय. तेव्हा कसलं टेन्शन, असं नंदिनी तेथे येत आता म्हणते. तेव्हा आता अगं काव्या बोल की पटकन, काय, असं लगेचच नंदिनी विचारते. तेव्हा आता काव्या म्हणते, ताई मी आईला सांगितले मला घटस्फोट हवाय आणि माझं, असं म्हणून आता ती थांबते. त्याचवेळी काय तुझं, बोल ना पटकन, असं नंदिनी विचारते. तेव्हा ती काहीही बोलत नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.